तर प्रकृती तुमच्यासाठी तुमच्या जीवनात जे काही आवश्यक गोष्टी आहेत, तुमच्या इच्छापूर्ती करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात पाठवायला सुरुवात, तुमच्या दशेनुसार, तुमच्या गोचरानुसार, ज्याला फ्रिक्वेन्सी, ज्याला प्लॅनेट ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणतात, युनिव्हर्सल व्हायब्रेशन्स म्हणतात क्वांटम फिजिक्स. या पद्धतीने करू शकता उपाय. विशेष करून आध्यात्मिक स्वरूपात बघायला गेलं तर घरात केलेली विष्णू उपासना, तुळशी पत्र 3 टाइम जर तुम्ही महाविष्णूंना अर्पण केलं, विष्णूंचा फोटो असेल, कृष्णाची मूर्ती असेल, त्याला जर अर्पण केलं, ज्या युनिव्हर्सलच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची. बघा, आपल्यासाठी तर सगळेजण प्रार्थना करतात, परंतु विशेष करून आपण ज्या वेळेला दुसऱ्यांसाठी प्रार्थना, दुसऱ्यांसाठी केलेली कुठलीही गोष्ट अपेक्षेशिवाय, बघा समृद्ध माणसामध्ये आणि नॉर्मल माणसामध्ये हा एक फरक आहे. समृद्ध माणूस जो आहे ना, तो अपेक्षेशिवाय काहीतरी या युनिव्हर्सल्स मध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. बघा, पैसा सगळ्यांनाच कमवायचा आहे, स्वार्थ आणि परमार्थ दोघंही बॅलन्स करतात. परंतु काय काय असतं की समृद्ध माणूस स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी बॅलन्स करून वागतो, आणि एक मिडल क्लास माणूस म्हणा, लोअर क्लास माणूस म्हणा, तो परमार्थाला स्वार्थाप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये फायदा तोटा याचा विचार करतो, कंपॅरिझन करतो, तो कॉन्ट्रीब्युशन करत नाही. त्याची जी अनुवांशिक धारणा आहे ती ही आहे की अरे असं सगळ्यांनीच जर असं केलं असतं तर मग सगळेच का नाही समृद्ध होत आहे, किंवा असं करायला लागलं तर मग हे बाकीच्या गोष्टींचा उपयोग काय. बघा, आयुष्यात प्रत्येक गोष्टींचं कॉन्ट्रीब्युशन आहे, परंतु आपण युनिव्हर्सलचा भाग आहोत, आणि युनिव्हर्सलचा नियम काय आहे की ज्याला फायलोटॅक्सिस म्हणतात, की एक पान असं उगवतं की दुसऱ्या पानाला पण तो प्रकाश भेटला पाहिजे, ते पाणी भेटलं पाहिजे, ती ऊर्जा भेटली पाहिजे, म्हणजे कोऑपरेशन हा नियम आहे, कॉन्ट्रीब्युशन हा नियम आहे. हा नियम एक नॉर्मल माणूस पाळतो. आपल्या कुवतीप्रमाणे देखील तो त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करत नाही, तो नेहमी एक्सक्यूज देत राहतोय, तो नेहमी दुसऱ्यांकडनं अपेक्षा करत राहतो, तो स्वतः जबाबदारी उचलत नाही. जबाबदारी उचलण्यासाठी काही मोठंच अचिव्हमेंट्स असावं लागतं किंवा मोठंच कॉन्ट्रीब्युशन असावं लागतं असं काही नाही. साधं एक छोटीशी गोष्ट सुद्धा मोठा इम्पॅक्ट पडते आपल्या आयुष्यात, आणि हे आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, आणि क्वांटम फिजिक्स सुद्धा हेच सांगतं. आणि त्याचा जो एक ऑब्झर्वेशनचा पिरियड आहे ना, की युनिव्हर्सल्स आपल्याला सगळ्यात जास्त ऑब्झर्व करताय ना, ते या एप्रिल ते मे, म्हणजे एप्रिलच्या 15 तारखेपासून मेच्या 15 तारखेपर्यंत, म्हणजे ज्याला वैशाख महिना म्हणतात ना, त्याच्यात जास्त माणसाला ऑब्झर्व केलं जातं की तो टिकतोय किती, आणि त्या प्रकृतीला त्याच्याजवळ जे आहे त्याच्यानी तो सपोर्ट कसा करतो. हा परीक्षेचा काळ आहे, कारण ह्याच्यानंतर जो उत्पत्तीचा काळ आहे, त्या उत्पत्तीच्या काळात प्रत्येकाच्या कॉन्ट्रीब्युशन नुसार प्रॉफिट आणि लॉस आहे. ही महत्वाची गोष्ट माणूस समजत नाही, आणि ही महत्वाची गोष्ट जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात तुमच्या जो काही गोचर पिरियड्स आहे, म्हणजे जी प्लॅनेटरी फ्रिक्वेन्सी आहे, जी युनिव्हर्सल व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आहे,
ज्याला दशा म्हणतो, ज्याला गोचर म्हणतो, त्याच्यानुसार तुमचा जो काही चांगला पिरियड असेल, वाईट पिरियड असेल, त्याप्रमाणे युनिव्हर्सल तुमच्या आयुष्यात 100% कॉन्ट्रीब्युट करेल आणि तुमच्या भल्यासाठीच करणार. तुम्हाला त्याच्यात तो नुकसान होऊ देणार नाही, त्या नुकसानाचा त्रास तुमच्या आयुष्यात तो जाणून देणार, एवढी 100% गॅरंटी, कारण हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. सो या पद्धतीने तुम्ही ती गोष्ट फॉलो करा जी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचं महत्व काय आहे ते मी सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे माणसांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं पेरण्याचा प्रयत्न करा. ज्याला ही गोष्ट पटेल त्याला, त्याच्या आयुष्यात तुमचं केलेलं कॉन्ट्रीब्युशन तुमच्या आयुष्यात ते ब्लेसिंग निर्माण होईल. आणि ज्या वेळेला आयुष्यात ब्लेसिंग मिळतं त्यावेळेला एंजल्स असो, परमेश्वर असो, युनिव्हर्सल असो किंवा गुरुतत्व असो, या सगळ्यांचं प्रोटेक्शन आपल्या आयुष्यात ऑटोमॅटिकली अनुभवायला लागतं. सो त्या प्रोटेक्शन अनुभवा, आपल्या आयुष्याला समृद्ध करा, संपन्न करा, यशस्वी करा. थँक्यू, धन्यवाद.